हॅलो एव्हरीवन, आपण एक्सरसाइज 2.6 मध्ये आहोत. क्वेश्चन नंबर 7 पर्यंत बघून झालेले होते. नाव 8, 9, 10 आणि मग पुढे मिसलेनियस. आता क्वेश्चन नंबर 8 जो आहे त्याच्यामध्ये शेवटचा जो त्यातला पार्ट आहे त्याच्यामध्ये करेक्शन आहे ते मी ऑलरेडी इथे करून तुम्हाला दिलेलं आहे आणि ते अगदी सोपं करेक्शन आहे, तुम्हाला लगेच कळू शकेल. बघा, फाइंड द सम 1 × 3 × 5 3 × 5 × 7 प्लस 5 × 7 × 9 प्लस डॅश 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 आणि त्यांनी इथं तुम्हाला काहीतरी ब्रॅकेटमध्ये असलेलं बघा n+1 आणि n+4 असं दिलेलं आहे. n+1 आणि n+4. तर ती ऍक्च्युली त्यांची nth टर्म जी आहे ना ती काढायला चुकलेली आहे. तुम्हाला जर थोडंसं मागे जाऊन जर क्वेश्चन नंबर 5 बघितला आपण त्यातला तुमच्याकडचा, तर 5 × 7 मग 5 × 9 मग तिथेही करेक्शन होतं बघा 13 × 15. तर त्याच्यानंतर मी nth टर्म काढून घेतलेली आठवते का बघा. मला आठवतंय माझ्यामध्ये काहीतरी 4n+1 किंवा अशी nth टर्म पहिली आली होती आणि 4n+3 अशा nth टर्म झाले होते. तसे या nth टर्म आणि 3 टर्मचा इथं प्रॉडक्ट आहे. 3 टर्म. मला फक्त साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला आठवतंय का बघा, मी आता इथून पुढे इव्हन टर्म्स आणि ऑड टर्म्स असतील तर nth टर्म पाठ करून टाका असं मी तुम्हाला म्हणलेलं होतं. तर ऑड टर्म्स जे असतात, ऑड टर्म्स त्याची nth टर्म ही नेहमी ट्वाइस n -1 एवढी असते. त्याची nth टर्म नेहमी ट्वाइस n -1 ऑड मध्ये. बघा इथली फर्स्ट टर्म 1, 3, 5 ऑड टर्म्स त्याची nth टर्म असते ट्वाइस n -1. त्याची nth टर्म असते ट्वाइस n -1. तुम्हाला वाटलं तर तो AP साइडला लिहून बघा त्या सिक्वेन्स 1, 3, 5 बघा 1, 3, 5 डॅश 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 हा सिक्वेन्स AP आहे. nth टर्मचा फॉर्म्युला असतो a + n - 1 × d. a म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 1 + n - 1 आणि कॉमन डिफरन्स 2 आहे बघा. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 1 + ट्वाइस n -2 ट्वाइस n -2 हे ट्वाइस n ॲज इट इज आणि 1 - 2 म्हणजेच -1. म्हणजे थोडक्यात या सिक्वेन्सची जी nth टर्म आहे 1, 3, 5 ही ट्वाइस n - 1 आहे. मग साधा विचार करा, 1 च्या नंतर इथं शेजारी 2 ने इन्क्रीज आहे. हे बघा इथं 2 ने इन्क्रीज आहे, त्याच्या बाजूला 2 ने इन्क्रीज आहे. मग ह्याच्यात 2 ने इन्क्रीज करून ही टर्म येणार ना. नाहीतर मग परत असं कॅल्क्युलेट करत बसता तुम्हाला जर कळत. ह्याच्यापेक्षा 2 न फक्त वाढणार. पण ट्वाइस n - 1 मध्ये फक्त 2 ऍड करा, ही बाजूची nth टर्म मिळाली. आता बघा याच्यापेक्षा 2 न, ह्याच्या मिडल टर्म पेक्षा 2 ने इन्क्रीज आहे, 2 ने इन्क्रीज आहे, 2 ने इन्क्रीज आहे. मग ह्याच्यापेक्षा 2 ने इन्क्रीज करा फक्त ट्वाइस n + 3. थोडक्यात काय, एकतर एपीचा वापर करून या एपीचा वापर करून तुम्ही nth टर्म मिळवा किंवा गेस करून तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 1, 3, 5 ऑड टर्म्स आहेत, याची nth टर्म तुम्हाला पाठच असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम तसा सोपा आहे, खूपच सोपा आहे. मेन आपल्याला nth टर्म मिळालेली आहे. आता फक्त याला एकदा सिग्मा नोटेशन मध्ये आणलं की पुढे नेहमीसारखं कंटिन्यू करायचं. सिग्मा नोटेशन मध्ये आणता आलं पाहिजे तुम्हाला. सिग्मा नोटेशन मध्ये त्याला आणता आलं पाहिजे. त्यासाठी nth टर्म लागते आणि नशिबाने या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काढूनच दिली. भले ती चुकीची दिली पण काढून दिली तुम्हाला. आपण ते करेक्शन करून nth टर्म घेतलेली आहे. मग आता ही जी समेशन आहे, ही जी ऍडिशन आहे, याला मी आता सिग्मा नोटेशन मध्ये कसं लिहितो बघा. समेशन ऑफ ह्याच्याकडे बघायचं आहे, n च्या जागी फक्त r म्हणायचं बघा. ट्वाइस r - 1 ट्वाइस r + 3 ट्वाइस r + 1 सॉरी ट्वाइस r + 1 आणि मग पुढे ट्वाइस r + 3 into ट्वाइस r + 3 आणि r runs from 1 to n. हे या संपूर्ण सिग्मा नोटेशन मध्ये मी आणले. म्हणजे काय करायचं तर बघा, r च्या जागी 1 घ्या, इथं 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 सगळीकडे घ्या. r च्या जागी 1 घेऊन बघा पहिल्यांदा. चला या ब्रॅकेटचा आन्सर काय आलं 1. इथं आहे का बघा. इथं r ला 1 घेऊन बघा. 2 × 2 + 1 3 आहे का बघा. r ला 1 घेऊन बघा. 2 × 2 + 3 म्हणजे 5 आहे का बघा. म्हणजे r ला 1 घेतल्यानंतर हा पहिला प्रॉडक्ट मिळतो. असं r ला 2 घेऊन बघा, हे मिळणार तुम्हाला. तुम्ही आता स्वतः बघायची सवय करा. r ला 3 घेऊन बघा, हे इथून तुम्हाला मिळणार. असं करत करत r ला n घेऊन बघा, तुम्हाला हे मिळणार. म्हणजे या थोडक्यात या सगळ्याला पहिल्यांदा काय केलं मी, याला सिग्मा नोटेशन मध्ये मी आणलं. ठीक आहे. आता फक्त हे एक्सपांड करत जायचं आणि सिम्प्लिफाय करत जायचं. बघा
summation of r runs from 1 to n as it is. मी twice r minus 1 चं ब्रॅकेट आहे तसं ठेवतो आणि हे ब्रॅकेट मी पहिल्यांदा दोन्ही डायरेक्ट ओपन करून घेतो. बघा twice r म्हणजे 4r स्क्वेअर. 1 plus 3 4. 4 into twice r म्हणजे 8r. 1 3 जा 3. हे या दोन ब्रॅकेटचं एक्सपान्शन. ज्यांना असं डायरेक्ट जमत नाही ना त्यांनी एक एक असे टर्म ओपन करून एक्सपान्शन करून घ्या तरी हरकत नाही. इज इक्वल टू पुन्हा summation of r runs from 1 to n. आता मी यांचं दोघांचं एक्सपान्शन हे मात्र आता डिटेल लिहिणार आहे. ट्वाइस r न तिघांना मल्टिप्लाय करूया आपण. 2 4 जा 8 r क्यूब प्लस 16 r स्क्वेअर प्लस 6r माइनस 4r स्क्वेअर माइनस 8r आणि माइनस 3 equals summation of r runs from 1 to n of 8r cube as it is. 16r square minus 4r square म्हणजे प्लस 12r square. 6r minus 8r म्हणजे माइनस 2r आणि माइनस 3 as it is. माइनस 3 as it is. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये सगळ्यांचे सेपरेट समेशन्स कोइफिशियंट्स बाहेर काढून घ्यायचे आणि त्यांचा प्रत्येकाचा फॉर्म्युला. आता या टर्मकडे बघा सगळ्यांनी. इक्वल्स 8 कोइफिशियंट समेशन ऑफ r क्यूब r runs from 1 to n plus 12 coefficient summation of r square r runs from 1 to n minus 2 coefficient summation of r runs from 1 to n minus 3 coefficient summation of 1 r runs from 1 to n. ठीक आहे. आता सगळ्यांचे फॉर्म्युले वापरायचे. तुम्हाला फॉर्म्युले पाठ पाहिजेत सगळ्यांना. ओके नाउ लेट्स कंटिन्यू. ती लास्ट स्टेप मी पुन्हा इथे लिहून घेतली मग अशी. आता 8 ॲज इट इज. समेशन ऑफ r क्यूब चा फॉर्म्युला काय आहे आठवा. n plus 1 by 2 याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 12 into r स्क्वेअर चा फॉर्म्युला आठवा. n plus 1 twice n plus 1 by 6. ठीक आहे. माइनस 2 r चा फॉर्म्युला आठवा. n plus 1 by 2 minus 3. समेशन ऑफ 1 r runs from 1 to n चा आन्सर असतं n. बरं 2 4 जा 8 म्हणजे 4. आता हा स्क्वेअर मी करणार आहे n स्क्वेअर आणि n plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हा स्क्वेअर देखील डायरेक्ट केला तरी चालेल. 6 1 जा 6 6 2 जा 12 ट्वाइस n आणि मला सांगा. बरं ठीक आहे आपण पुढच्या स्टेपला करूया. त्याचं एक्सपान्शन मी डायरेक्ट लिहायला सांगितलंय तुम्हाला. n plus 1 twice n plus 1. ठीक आहे. 2 2 कॅन्सल माइनस n ब्रॅकेट मध्ये n plus 1 आणि हे कडेचे माइनस 3n as it is. 4n square as it is. याचं एक्सपान्शन n square plus twice n plus 1 याचा ब्रॅकेट स्क्वेअर केला प्लस twice n as it is. हे बघा हे मी खूप वेळा सांगितलं आपल्याला सारखं याचं एक्सपान्शन आहे ते एकदा पाठ करून ठेवा असं मी तुम्हाला सांगितलं. twice n चा स्क्वेअर प्लस thrice n आणि प्लस 1 हे या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे. तुम्ही चेक करून बघा. हे झाले twice n स्क्वेअर प्लस 1n प्लस 2n मिळून झाले 3n आणि 1 into 1 म्हणजे 1 मायनस ब्रॅकेट मध्ये किंवा सरळ ओपनच करा मायनस ब्रॅकेटची तर काही आवश्यकता नाहीये. मायनस nच मी ब्रॅकेट ओपन करतो. मायनस n स्क्वेअर मायनस n आणि कडेचे मायनस 3n. आता 4n स्क्वेअर मध्ये ब्रॅकेट ओपन करा. 4n raised to 4 प्लस 4 2 जा 8n क्यूब प्लस 4n स्क्वेअर प्लस 4n क्यूब
प्लस 6n² प्लस ट्वाइस n मायनस n², दोघं मिळून -4n झाले. हे दोघं मिळून काय झाले? -4n. आता रेस टू 4 मधली टर्म आहे तशी ठेवायची. बघा 4 हे 4 आणि हे 8 क्यूब मध्ये दोन टर्म आहेत. 8 + 4 12, 12n³. आता स्क्वेअर मध्ये दोन टर्म आहेत प्लस 4 आणि 6 10n². आता नुसत्या n मध्ये 2n - 4n म्हणजे -2n. सॉरी n² च्या बाबतीत एक घोळ झाला आहे बघा. n² 4 + 6 10, 10 - 1 म्हणजे हे 9n² आहे बघा. हे 9n² आहे आणि पुढे ट्वाइस n. हे तुमचं फायनल आन्सर. हा अगदी वाटलं तर तुम्हाला यातनं n कॉमन काढता येतं. काढला तरी चालेल, नाही काढला तरी चालेल. n जर कॉमन काढले तर 4n³ + 12n² + 9n - 2 हे आन्सर देखील बरोबर आहे. हेही आन्सर बरोबर आहे. आता आपलं बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला एक पर्याय काय सांगा. ही पहिली टर्म सांगा बरं, ती टर्म ऍक्च्युली आहे काय? 1 × 3 × 5 ही पहिली टर्म आहे तुमची 15. पहिली टर्म काय आहे? 15. आता दुसरी टर्म बघा 7 × 5 = 35, 7 × 5 = 35, 35 × 3 = 105. यांची ऍडिशन आली 120. म्हणजे दोघांची ऍडिशन जर 120 आली आणि आपण या आपल्या आन्सर मध्ये n, आता हे तुम्ही चेक करायचं. n च्या जागी 2 रिप्लेस करून बघायचं. वर खाली कुठेही करा, n च्या जागी 2 रिप्लेस करायचं, कारण मी दोघांची ऍडिशन घेतली म्हणून 2 रिप्लेस करायचं आणि ते सगळं सॉल्व्ह केल्यानंतर ते 120 आलं तर तुमचा आन्सर बरोबर आहे. ओके. एक कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्स एक मिस्टेक झाली. हे ह्या इथं झाली बघा. इथं झाली. काय झाली कळलं का तुम्हाला? लक्षात आलं का बघा? मी हा स्क्वेअर केला बरं का, n चा स्क्वेअर केला, n + 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर केलाय, पण हा 2 चा स्क्वेअर इथं जो 4 आहे तो माझ्याकडनं केला गेला नाही. म्हणजे मग काय काय चेंजेस झाले असतील जरा इथल्या इथं आपण करेक्शन करून बघूया. हे बघा ऍक्च्युली हा 2 चा स्क्वेअर आहे 4. हा नंबर 2 नाही आहे. हा नंबर ज्यावेळी स्क्वेअर होतो तेव्हा नंबर 4 आहे. 4 × 4 आणि तो 4 × 2 = 8 यायला पाहिजे. 4 × 2 = 8 म्हणजे हे इथे 2 झाल्यामुळे हे झाले 2n². ठीक आहे. मग हे आहे तसे इथे किती झाले असते सांगा? 2n² झाले असते. ठीक आहे. इकडे काही चुकीचं नाही. सगळ्या इकडचा सगळा पार्ट बरोबर आहे. इथं फक्त चुकले. हा आता पुन्हा काय? हा तर ब्रॅकेट ओपन केलेला पार्ट असेल ना. आता ब्रॅकेट ओपन केलेलं. हा मग आता ब्रॅकेट ओपन केलेला पार्ट मात्र आता मला सगळा केला पाहिजे, कारण तिथून आपल्या मिस्टेक झाले. तर इथनं बराचसा तिकडचा पार्ट खरं तर बरोबर आहे, पण हा आता ओपन करूया आपण ब्रॅकेट. 2n⁴, 2 × 2 = 4n³ आणि 2n². एवढा पार्ट पहिला चुकला होता म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये. हा प्लस 4n³ प्लस 6n² प्लस ट्वाइस n माइनस n² माइनस 4n. ओके. आता पुढे बघा 2n⁴ ॲज इट इज. क्यूब आपल्याकडे झाले 8n³. आता स्क्वेअर कडे बघा. हे 2n² 6n² मिळून 8 झाले. 8 आणि त्यातून 1 मायनस केला 7n². आणि आता नुसतं n कडे बघा. 2n - 4n म्हणजे -2n. आता हे तुमचं फायनल आन्सर आहे की मी एकदा चेक करून घ्या सगळ्यांनी. आपण n कॉमन काढला तरी चालतो नेहमीप्रमाणे. n जर तुम्ही कॉमन काढलात तर n⁴ प्लस 8n² मायनस 7n मायनस 2 हे देखील तुमचा आन्सर असू शकेल. ओके.
एक्स्ट्रीमली सॉरी हा, माझ्याकडनं चूक झाली ती. काय चूक झाली ती कळलं का बघा. हे बघा, हा ऍक्च्युअली 2 चा स्क्वेअर 4 आहे, हे 2 नाही आहे, 4 आहे. 4 2 चा 8 व्हायला पाहिजे होतं, ती माझ्याकडनं चूक झाली होती. ओके, नेक्स्ट 9 क्वेश्चन काय दिलं बघा तुम्हाला. इफ 1 into 2, 2 into 3, 3 4, 4 5 या सगळ्यांची ऍडिशन अप टू n टर्म्स डिवाइडेड बाय 1 plus 2 plus 3 plus 4 अप टू n टर्म्स, ही ऍडिशन 100/3 इतकी आहे. ही ऍडिशन किती आहे? 100/3 इतकी आहे. असं असेल तर n तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता नेहमीप्रमाणे याला आपण सिग्मा नोटेशन मध्ये आणायचं, यालाही सिग्मा नोटेशन मध्ये आणायचं आणि ते सिम्प्लिफाय करायचं. आता मला सांगा, पहिले टर्म बघा, 1 2 3 4, पहिले टर्म म्हणतो मी 1 2 3 4. मला सांगा 1 2 3 4 5 6 असा सिक्वेन्स असेल तर त्याची nth टर्म ही नेहमी n असते, लक्षात ठेवा. हेही आता कायमच अशा काही काही गोष्टी पाठ करायच्या असतात त्याच्यामध्ये. प्रत्येक वेळेला कुठे मी ते एपी मांडत बसू, पण एकदा दाखवतो बघा. 1 2 3 4 असा जो सिक्वेन्स असतो ना, 1 2 3 4, याची nth टर्म काय असते? तर फॉर्म्युला आपला काय, a plus n minus 1 into d. a म्हणजे 1 plus n minus 1 into कॉमन डिफरन्स पण 1 आहे. 1 plus ओपन करा n minus 1, 1 1 कॅन्सल इज इक्वल टू n. म्हणजे तुम्हाला tn म्हणजे n मिळालं. म्हणजे थोडक्यात n टर्म काय सांगा, त्याची 1 आहे. मग विचार करा, याच्या शेजारची टर्म 1 न जास्त आहे, याच्या शेजारी टर्म 1 न जास्त आहे, याच्या शेजारी टर्म 1 न जास्त आहे, याच्या बाजूला 1 न जास्त आहे. म्हणजे त्याची पुढच्या सिक्वेन्सची nth टर्म जी असेल ती अर्थात काय असेल सांगा, n+1 असेल, त्याच्यापेक्षा 1 न जास्त असेल. म्हणजे थोडक्यात या सिक्वेन्सची पहिल्यांदा nth टर्म काढून घ्यायची. ठीक आहे, बघा काय मिळाले सांगा तुम्हाला. 1 into 2 plus 2 into 3 plus 3 into 4 प्लस, आता मी काही लिहित नाही बाकी डॅश डॅश डॅश, हे लिहित नाही. हा सांगा, n+1 डिवाइडेड 1 2 3 4 अप टू n टर्म्स. आत्ताच सांगितलं 1 2 3 4 मध्ये काय असतं, 1 2 3 4 डॅश डॅश डॅश, आणि याची nth टर्म म्हणजे nच असते, याची nth टर्म इज इक्वल टू 100/3 ॲज इट इज. आता याला आपण सिग्मा नोटेशन मध्ये आणूया. याला सिग्मा नोटेशन मध्ये कसं आणणार सांगा, समेशन ऑफ r r+1 ह्याच्याकडे बघायचं, ह्याच्याकडे, आणि n च्या जागी फक्त r लिहायचं. अर्थात r रन्स फ्रॉम 1 to n, आणि हे काय सांगा, समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 to n, आणि याचा आन्सर आपल्याला 100/3 इतकं दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही हवं तर बघा, r ला 1 घालून बघा, इथं 1, इथं 1 + 1 2, म्हणजे बघा 1 into 2 आहेत बघा. r ला 2 रिप्लेस करा, 2 2 + 1 3, बघा 2 3. हे चेक करायची सवय ठेवा. हा, वरती ब्रॅकेट ओपन करतो, इज इक्वल टू समेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये r² + r रन्स फ्रॉम 1 to n, डिनॉमिनेटर मध्ये हे ॲज इट इज summation of r runs from 1 to n is equal to 100/3 as it is. Okay, okay, आता यांचे सेपरेट समेशन घेतलं तरी चालते, मी फक्त डायरेक्ट स्टेप करणार आहे. पहिल्यांदा समेशन r² चा फॉर्म्युला घेतो. समेशन r² n+1 twice n+1/6. ठीक आहे, प्लस पुढचा समेशन ऑफ r चा फॉर्म्युला, समेशन ऑफ r n+1/2 होल डिवाइडेड बाय, पुन्हा खाली समेशन ऑफ r चा फॉर्म्युला n+1/2 इज इक्वल टू 100/3, इज इक्वल टू 100/3. ओके, आता न्यूमरेटर मधून आपण हे जर कॅल्क्युलेशन कसं करायचं, एक साधी टेक्निक आहे. मॅक्सिमम पार्ट यातला कॉमन आणि कॅन्सल होत असतो. मग n+1/2 ह्याच्यात पण आहे बरं, ह्याच्यात कसे दाखवतो मला. यामध्ये 2 into 3 आहेच की नाही, 6 म्हणजे याच्यात n+1/2 आहेत ना, ते कॉमन आहे बघा. मग आता मी n+1/2 जर कॉमन काढले
तर या पहिल्या पार्ट मध्ये काय राहते बघा, पहिल्या पार्ट मध्ये 5n + 1 बाय 3, कारण ते 3 2 जा 6 आहेत ना, प्लस 1 राहिले यातला 1 आणि अपॉन तुमचे हे n + 1 बाय 2 ॲज इट इज. हा सगळ्याच्या सगळा जो पार्ट आहे हा तो कॅन्सल झाला, इज इक्वल टू 100/3 ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप काय काय शिल्लक राहिलं, 2n + 1 बाय 3 प्लस 1 इज इक्वल टू 100/3. 1 ट्रान्सफर केले, 2n + 1 बाय 3 इक्वल्स 100/3 मायनस 1. ओरली क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 - 3 म्हणजे 97/3. 2n + 1 बाय 3 इक्वल्स, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किती झालं होतं, 97/3. अपॉन 3 कॅन्सल झाले, 2n + 1 इक्वल्स 97 शिल्लक राहिले. 1 ट्रान्सफर करा, 5n इक्वल्स 98. 2 ने डिवाइड करा, सो n इक्वल्स 49. आपल्याला विचारलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. लक्षात आलं. आता अशा टाईपचे मिसलेनियस मध्ये बरेच एक्झाम्पल्स आहेत. याचा मेन पार्ट काय सांगा, तर त्या जे मला न्यूमरेटर डिनॉमिनेटर दिले असतात त्याची nth टर्म मिळवायची. एकदा nth टर्म मिळाली की त्यालाच सिग्मा नोटेशन मध्ये आणायचं. म्हणजे काय करायचं, n च्या जागी r वापरायचं, बस सिग्मा नोटेशन मध्ये येतं ते. आणि ते सिग्मा नोटेशनचे फॉर्म्युले वापरत खाली ते पुढे सोडवत जायचं असतं. त्यामुळे आता लक्षात ठेवा, मिसलेनियस मध्ये असा टाईपचा क्वेश्चन आला की मी तुम्हाला फक्त रेफरन्स देणार आहे की मागं अशा टाईपचा झालेला क्वेश्चन आहे, तो रेफर करून बघा. लक्षात आलं सगळ्यांना. Okay, now next question. 10. If S1, S2, S3, if S1, S2, S3 are the sums of first n natural numbers, their squares and their cubes respectively, then show that 9s2 square equals s3 into bracket 1 plus 8 s1 है, 8s1 है, बघा इथं 8s1 आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. त्याआधी आपण S1, S2, S3 1 by 1 वाचा बरं. काय काय सांगा. S1 म्हणजे काय दिले सांगा त्याने. S1 काय, सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. म्हणजे असं आहे बघा, S1 म्हणजे सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर 1 + 2 + 3 अप टू n. आता मला सांगा 1 to n ही जी ऍडिशन आहे ह्याला काय नोटेशन आहे सांगा आपलं, समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 to n. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे सांगा, n + 1/2 हा त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता S2 काय आहे सांगा, त्यांनी सांगितलंय सम ऑफ देअर स्क्वेअर्स म्हणजे 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर अप टू n स्क्वेअर. सांगा बरं याकरता आपलं काय नोटेशन आहे, तर समेशन ऑफ r² r रन्स फ्रॉम 1 to n. आणि त्याचा फॉर्म्युला काय आपला n + 1 twice n + 1 by 6 हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्यानंतर S3 बद्दल त्यांनी काय सांगितलं सांगा, सम ऑफ देअर क्यूब्स म्हणले, नॅचरल नंबरचे क्यूब्स 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब अप टू n क्यूब. मग याकरता आपलं काय नोटेशन आहे, समेशन ऑफ r³ r रन्स फ्रॉम 1 to n. काय रे फॉर्म्युला, n + 1/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हा S3 चा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. हे S1, S2, S3 तुम्हाला मिळाले. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यात RHS थोडी मोठी आहे, मग आपण RHS पासून सुरुवात करूया. बघा, RHS इज इक्वल टू S3 इंटू ब्रॅकेट 1 + 8 S1. सांगा S3 काय आहे आपल्याकडे. S3 तर इथं त्याचा फॉर्म्युला तयार आहे, n + 1/2 याचा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 + 8 S1 काय सांगा आपल्याकडे. S1 वरती बघा, n
n+1/2 हे काय सांगा आपल्याकडे S1 आहे. ओके, हे रिप्लेस करून बरं. आता नेक्स्ट स्टेप बघा. यामध्ये n² n+1 चा ब्रॅकेट स्क्वेअर बाय 4 हे बघा, हे मगाशी आपण चुकलो होतो, इंटू याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 प्लस 8n n+1 अपॉन 2 किंवा बरं ठीक, हे कॅन्सल केलं असतं तरी चाललं असतं. 2 प्लस जे काय असतं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण त्याचं कॅन्सलेशन करूया. इज इक्वल टू n² n+1 चा ब्रॅकेट स्क्वेअर बाय 4 ॲज इट इज. या सगळ्यातून 2 कॉमन काढून इथले 2 आपण कॅन्सल करूया. बघा 2 कॉमन काढतोय मी. 2 इंटू ब्रॅकेट, हे ब्रेस ब्रॅकेट करूया. 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 4n इंटू ब्रॅकेट n+1 आणि हे बाय 2 ॲज इट इज. ऍक्च्युली हे इथंच 2 4 साईड केले असते तर बरं झालं असतं, पण आता जाऊ दे. आता काय पुढे एक स्टेप गेलो आपण. आता कॅन्सलेशन करूया. n² n+1 चा ब्रॅकेट स्क्वेअर बाय 4 इंटू काय करायला बघा या ब्रॅकेट मध्ये 1. ठीक आहे, हे ओपन करा. 4n² प्लस 4n. नेक्स्ट n² n+1 चा ब्रॅकेट स्क्वेअर बाय 4 ॲज इट इज. हा, आता तुम्ही याच्याकडे व्यवस्थित बघा. ही जी टर्म आहे ना, ही ब्रॅकेट आहे ना, हे तुम्ही ऑब्झर्व करा. ट्वाइस n+1 चा तो ब्रॅकेट स्क्वेअर आहे. चेक करून बघा तुम्ही. ट्वाइस n+1 चा ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट टर्म्स पर इथे आहे, लास्ट टर्म्स पर इथे आहे. दोघांचा प्रोडक्ट त्याचं डबल इथे आहे. आता हे सगळेचे सगळे स्क्वेअर आहेत की नाही बघा, हे सगळे स्क्वेअर आहेत. हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, हा देखील 2 चा स्क्वेअर आहे. मला मी कसं लिहितो बघा, n+1 ट्वाइस n+1 बाय 2 या सगळ्याचा हा स्क्वेअर आहे. या सगळ्याचा काय हा स्क्वेअर आहे. n+1 ट्वाइस n+1 बाय 2 चा स्क्वेअर. आता पुढची स्टेप फार काळजीपूर्वक ऑब्झर्व बघा. राइट साइडला लिहितो मी, या साइडला इज इक्वल टू n+1 n+1 ट्वाइस n+1 बाय 2 आहे ना, बाय 2 इथं, तर मी तिथं बाय 6 लिहितो. बाय 6 हा, आणि आहे तसा त्याचा स्क्वेअर लिहितो, आहे तसा स्क्वेअर. आणि चेक करा की 6 स्क्वेअर 36 झाले. 6 स्क्वेअर काय झाले 36. टर्म होती किती तिथं 2 होती. 2 चा स्क्वेअर 4 होते बरं का. इथं आता टर्म ऍक्च्युअली 4 आहे. 4 हे बघा 2 चा स्क्वेअर आहे रे. हा टर्म इथं 4 आहे आणि आता इथं मी 36 घेतले बघा. 6 लिहून 36. म्हणजे माझ्याकडनं काय एक्स्ट्रा घेतले गेले सांगा. माझ्याकडनं काय एक्स्ट्रा घेतले तर 9 एक्स्ट्रा घेतले गेले डिनॉमिनेटर मध्ये. कळतं मी काय म्हणतोय. ऍक्च्युअली आहेत किती तर इथं बघा वाटलं हे किती आहेत सांगा. हे 4 आहेत 4. पण मी लिहिलेत किती 6 नाही आहेत ते 36 आहे. म्हणजे 9 असताना मी जर 36 घेत असेल तर 9 4 चा 36 म्हणजे तिथं 4 टाइम्स टर्म डिनॉमिनेटर मध्ये जास्त खरी. बरोबर आहे. 4 9 चा 36 4 9 चा आहेत 4. इथे किती 4 इथं आहेत घेतले 36 म्हणजे 4 9 चा 36. म्हणजे माझ्याकडनं 9 एक्स्ट्रा घेतले गेले तर इंटू 9 मला कॅन्सलेशनला वापरावे लागतील. आता साधा विचार करायला बघा की जर हे स्क्वेअर केल्यानंतर याचा 36 9 1 9 9 4 ला 36 आहेत की नाही बघा. हे 4 आहेत की नाही बस इज इक्वल टू 9 ॲज इट इज इंटू. आता हा फॉर्म्युला कोणाचा आहे सर. n+1 बाय हा फॉर्म्युला कोणाचा आहे सांगा आपला. तर तो S2 चा आहे. S2 चा S2 आणि या सगळ्याचा काय सांगा स्क्वेअर.
इक्वल्स LHS प्रूव्ह झालं का इक्वल्स 9s2 स्क्वेअर